नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काचे युट्यूब चॅनल कृषी रडार मध्ये सर्व शेतकरी बंधूंचे हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक कर्जमाफी बद्दल एक मोठा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदाच असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचत जाईल। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर, सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये जे म्हणल्या जात आहे की 6 जुलै पासून कर्जमाफीची यादी येणार आहे। तर या यादीसाठी शेतकऱ्यांना पात्र असण्यासाठी कोणते पर्याय किंवा कोणत्या अटी सांगितलेल्या आहेत? हा, नक्कीच राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे आणि या कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। आणि सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे काल राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून एक महत्वाची अशी माहिती दिलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की शेतकऱ्यांना 6 जुलैपर्यंत कर्जमाफीची यादी मिळणार आहे। 6 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीची यादी येणार आहे, परंतु 6 जुलैच्या कर्जमाफीच्या यादीमध्ये शेतकऱ्यांचं नाव येण्यासाठी काय करावं लागेल? शेतकरी सुद्धा म्हणत आहे की सर, आता 6 जुलै रोजी तर कर्जमाफीची यादी येणार आहे, मग आमचं त्या कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येण्यासाठी आम्ही काय करावं? तर सरकारच्या माध्यमातून आणि राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की तुमचं जर कर्जमाफीच्या यादीमध्ये किंवा कर्जमाफीसाठी तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल तर पहिलं म्हणजे तुमच्याकडे फार्मर आयडी असला पाहिजे। फार्मर आयडी जर नसेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, हे स्पष्टपणे मी सांगतो। याचबरोबर फार्मर आयडी बरोबरच तुमच्या आधारला बँक खातं लिंक असलं पाहिजे, म्हणजे आधार सीडिंग असलं पाहिजे। तुमचं ज्या बँकेत कर्ज आहे, कुठलीही बँक घ्या, परंतु ते तुमचं सातबाऱ्यावर ते कर्ज असलं पाहिजे। याच्यामध्ये तुमच्या आधारला बँक खातं लिंक असलं पाहिजे, तुमचं कर्ज खातं आणि तुमचं सेव्हिंग अकाउंट याला तुमचं लिंक असलं पाहिजे। नसेल तर लवकरात लवकर 6 जुलैच्या आधी 6 जुलैच्या अगोदर शेतकऱ्यांनी हे करून घ्यावं। ही माहिती खूप महत्वाची आणि स्पष्ट आहे, अशा संदर्भातली माहिती आहे। पुढचा प्रश्न। बरं सर, यामध्ये कोणते शेतकरी पात्र ठरतील आणि कोणते शेतकरी अपात्र ठरतील याची काही माहिती सांगा बरं। हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे। अगोदरच्याही व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाच, पण काही शेतकऱ्यांना पुन्हा संभ्रम आहे, त्यामुळे ते संभ्रम दूर करणं आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे। त्यामुळे आता राज्याचे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी माहिती दिली की शेतकरी एकंदरीत किती पात्र असतील। राज्यातले 56 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होणार। एकंदरीत राज्यामध्ये 1,33,00,000 शेतकरी आहेत, त्यापैकी 56 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणार आहे। मग ते अल्पभूधारक असू द्या, अत्यल्पभूधारक असू द्या किंवा बहुभूधारक असू द्या, म्हणजे त्यांच्याकडे जमिनीची अट नाहीये कुठलीही। राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। या कर्जमाफीसाठी 37,000 कोटी रुपये निधी लागणार आहे आणि एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर 20,000 रुपये, सॉरी 20,000 म्हणजे असे 20 लाख शेतकरी 50,000 रुपयाच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी शेतकरी पात्र असणार आहेत। अजून एक महत्वाचा प्रश्न आहे। एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून या कर्जमाफी योजनेची घोषणा केलेली आहे, परंतु जे जुन्या कर्जमाफीसाठी जे काही शेतकरी पात्र झाले होते, अशा शेतकऱ्यांना देखील सुद्धा कर्जमाफी दिली जाणार आहे, हे सुद्धा स्पष्ट आहे। त्यामुळे शेतकरी आता सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि विविध शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून कर्जमाफी फसवी आहे असं बोललं जात होतं आणि या कर्जमाफी योजनेमध्ये काही सरकारने बदल करावा का, असं बदल करावा असं शेतकरी नेत्यांना वाटत होतं। आणि मग शेतकऱ्यांचाही प्रश्न व्यवस्थित आहे। सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे, मग शेतकरी म्हणत की या पावसाळी अधिवेशनामध्ये काही सरकारने कर्जमाफी योजनेमध्ये काही बदल केलेत का? कारण की सरकार म्हणलं होतं की 1 जूनला जो जी आर निघाला होता, त्या GR मध्ये स्पष्टपणे माहिती दिली होती की 2019ला ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती त्यांना आम्ही पुन्हा 2 लाखांची कर्जमाफी देणार नाही, त्यांना फक्त 50,000 रुपयाची कर्जमाफी देणार। त्यामुळे हा शेतकऱ्यांवरती होणारा अन्याय आहे। त्यामुळे हा अन्याय शेतकऱ्यांवरती होऊ नये, कुठल्याही शेतकऱ्यावरती हा अन्याय होऊ नये म्हणून सरकारने एक उच्चस्तरीय समितीची स्थापना केलेली आहे। तर त्या अंतर्गत पुन्हा निर्णय होणार आहे, परंतु त्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची जी यादी आहे ते काही दिवसानंतर येईल, परंतु पहिली कर्जमाफीची यादी 6 जुलै रोजी येणार आहे। बरं सर, अशी एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे, जी ही बातमी येत आहे ही खरीच आहे का उगाच शेतकऱ्यांना एक असं समजा
समाधानी करण्यासाठी काही बोललं जात आहे? नाही, हे कन्फर्म आहे, कारण की पावसाळ्या अधिवेशनामध्ये स्वतः कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की 6 जुलै रोजी कर्जमाफीची यादी येणार आहे. बरं. परंतु आता ही कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येण्यासाठी हे सगळी प्रोसेस होण्यासाठी थोडा वेळ लागणारच आहे. बरं. कारण की बच्चू कडू साहेबांनी सांगलेले की त्यांना एक प्रश्न विचारला होता मीडियाच्या माध्यमातून, अच्छा. की कर्जमाफी तर सरकारने सांगितलं होतं आम्ही 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. हो ना. आजच 30 जून आहे, हो हो. कर्जमाफी का नाही मिळाली? मग त्या कर्जमाफीमध्ये काही किचकट अटी आहेत आणि त्या अटी काढल्यावरच संपूर्ण शेतकऱ्यांना लाभ मिळेल. हो ना. त्यासाठी ही कर्जमाफी होणार आहे. कर्जमाफीसाठी वेळ लागत आहे, हो ना. त्यामुळे संपूर्ण कर्जमाफीसाठी वेळच लागणार आहे, हे मात्र स्पष्ट आहे. या जुलै महिन्याभरामध्ये कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होऊन ती कर्जमाफी पूर्ण होऊन बँकेला कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्याचे सरकारने टाकल्याशिवाय ही कर्जमाफी होत नसते. त्यामुळे बँकेला पैसे आले की पुढील नवीन कर्ज शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून उपलब्ध होईल. बरोबर. बरं सर, यामध्ये कोणत्या बँका पात्र राहणार आहेत? सगळ्या जे शेतकरी सातबाऱ्यावरती कर्ज घेतात किंवा ज्या बँका शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती कर्ज देतात, अच्छा, अशा सर्व बँकाचं सरकार कर्जमाफ शेतकऱ्यांचं करणार आहे. बरोबर. आरबीआयच्या नियमानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जी बँकांची बँक देशात, ज्या बँकेचा सर्व बँकावरती ते निर्णय असतात किंवा सर्व बँकांवरती त्या बँकेचा अधिकार असतो, मग ती बँकेचं म्हणणं असं आहे आणि जी आरबीआय सांगते, आरबीआयच्या नियमानुसार सरकार चालतं. हो ना. त्यामुळे आरबीआयच्या नियमानुसार फक्त शेतकऱ्याचं क्रॉप लोन माफ करावं आणि थकीत असलेलं कर्ज माफ करावं. इतर कुठलंही कर्ज माफ होणार नाही. ना तुमचं होम लोन असेल माफ होणार नाही, तुमचं पर्सनल लोन माफ होणार नाही. शेतकरी बरेच सारे प्रश्न विचारतात की आमचं हे लोन आहे, आमचं ते लोन आहे, परंतु आरबीआयच्या नियमानुसार फक्त शेतकऱ्यांचं थकीत असलेलं सातबाऱ्यावरती कर्ज माफ करण्याचे आदेश हे आरबीआयचे आहेत आणि त्याच नियमानुसार सरकार हे काम करेल. बरोबर. सर, असं समजून घेऊ आपण की कर्जमाफी झाली आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या, तर शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला किती दिवस लागतील? कमीत कमी हा जुलै महिना, येणारा जुलै महिना लागेल. अच्छा. बरं, आपण सर सगळ्या प्रश्नांची छान उत्तरं दिली. शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक सरांकडून एक कर्जमाफी बद्दल अपडेट घेण्याचा प्रयत्न केला. तर हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहिती आम्ही आपल्यासाठी परत आणू शकू. धन्यवाद.